Buddha
बुद्धरूपं सकलं सर्वं मराठी पठण. मर्त्याचे इहलोकीची जीव बेभरवशाचे आणि अज्ञान आहे. ते कष्टमय, अल्प व दुःखाने मिश्रित आहे. कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही. म्हातारे होईपर्यंत ते मरणार. कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे. पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय, तसे जन्मलेल्या मर्त्यांना नेहमीच मरणाचे भय असते. कुंभाराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे भोगण्यात परिवसान होते, तसे मर्त्याच्या जीविताचे भोगण्यात परिवसान होते. लहान व मोठे, मूल आणि पंडित हे सर्व मृत्यूला वश होतात. सर्व मृत्यूपरायण आहे. मृत्यूने ग्रासलेले आपणा सोडून जात असता पिता पुत्राचे किंवा आपटांचे रक्षण करू शकत नाही. आप पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मर्त्यापैकी प्रत्येक जण वैद्यगाईप्रमाणे नेला जातो. याप्रमाणे भूतन आणि जरेने हा लोक भयात झाला आहे. हा एक लोक प्रकार आहे. हे जाणून शहाणे शोक करीत असतात. ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंक दिसत नाही, अशाविषयी तू कुठला शोक करतोस? शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तर वेगावून जाऊन व आपणास कष्टवून शहाण्या माणसाने शोक करावा. पण रडण्याने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही. उलट दुःख वाटते व शरीरावर वाईट परिणाम होतो. आपण स्वतःला त्रास देणारा तो खुश आणि निश्चित होतो. त्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारची मदत होत नाही. म्हणून शोक व्यर्थ होईल. शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्याची आठवण काढी शोकाला वश होऊन अतिशय दुःख भोगतो. मृत्यूला वश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्याकडे पहा. आपणास हे असे असावेसे वाटते, पण ते प्रत्येक होते. अशा ह्या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोक प्रकार आहे. हे पहा. जरी मनुष्य 100 वर्ष किंवा त्याहून जास्त जगला तरी आत्मसंध्यापासून निराळा होतोच. इहलोक प्राण होतो. म्हणून अनेकांचे वचन ऐकून आणि भक्ताकडे पाहून व हा आता मला मिळणार नाही असे जाणून शोक सुगम द्यावा. जसे पेटलेले घर पाण्याने विझावे, त्याप्रमाणे धैर्यवान, सूज्ञ, पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक वारा कापसाला उडतो तद्वत झडतीशी नाहीसा करावा. आपणास सुख मिळावे अशी इच्छा धरणाऱ्याने आपला शोक, लोभ आणि खिन्नता ही जी करण्याची शल्ये आहेत ती उपटून टाकावी. ही शल्ये ज्याने काढून टाकलेली आहे व जो अनासक्त आहे तो चित्ताची शांती मिळवून व सर्व शोकांवर मात करून अशोक म्हणजे शोकरहित होतो आणि परिनिर्वाण होतो. साधु साधु साधु. उपस्थित आपल्याला काही वेळ या ठिकाणी शांत बसावं लागेल. शंकर दत्त गायकवाड कुटुंबीय आणि विशेष करून छत्रपतीची विनंती करतो की मनामध्ये जी काही संकल्पना घराच्या बाल्कनीमध्ये भगवान
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, आधार म्हणजेच त्यांच्या वडील धर्माजी, आई गंगूबाई आणि आई ताई आणि दादांच्या फोटोचं जे शिल्प बनवलं होतं त्या शिल्पाऐवजी एक फोटोची फ्रेम त्या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे आणि तिचं उद्घाटन छत्रपतींच्या हस्ते करायचं असं त्यांच्यावर मी विनंती करतो चंद्रवतीजींना की मोजक्या लोकांनी थोडंसं वर जायचं, त्याचं अनावरण करायचं, उद्घाटन करायचं आणि कोणी खाली यायचं. तोपर्यंत आपण सर्वजण शांत बसलं पाहिजे. ज्यांना कुणाला उद्घाटन करायची इच्छा असेल गडबड न करता रस्त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. सर्वच लोकांनी जाण्याची काय आवश्यकता. वर असं बांधलं असतं तरी चाललं असतं. दोन लाईट लावतो. फ्रेममधली लाईट लाव जरा प्रवर पवन फ्रेमची लाईट लाव. फ्रेमचं कनेक्शन नाही केलं आणि वरच्या दोन्ही बंद कर. पवन वरच्या दोन्ही लाईट बंद कर ना. त्या लाईट बंद केल्या पाहिजेत कारण वरच्या दोन्ही लाईट बंद कर म्हणून. नाही नाही ते उठवून दिसत त्याच्यात ते दोन्ही लाईटिंग मध्ये येतात. प्रीती आता बघा, आता आलं बघा. आता दिसतं बघा. छान परत लावलं. हां दोन मिनिटं ठीक आहे. बस का हॅलो बुधवारी भगिनी मित्र शालिनीताई गायकवाड यांच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना त्यांचे सुंदर असे गुण माहिती, त्यांचे जीवन माहिती, त्यांचे जीवनचरित्र माहिती, त्यांनी जीवनामध्ये काय केलं या संदर्भात सगळ्या गोष्टी जेव्हा काही आपल्या सगळ्यांना माहिती. कुटुंबातल्या लोकांना तर आहेतच आहे, पण परिसरातील लोकांना, त्यांच्या मित्रांना, स्त्री आत्तेष्ट नातेवाईकांना सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा आजच्या प्रसंगी आपण नव्याने काय ऐकणार आहोत. ज्यांच्या सहवासात, त्यांच्या अभ्यासवर्गात, ज्यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काढले, धर्माभ्यास केला, धर्मचिंतन केलं, ध्यान केले, शिबिरे केली, अशा ज्या धर्मचारी श्रीमती ज्या आहेत ते त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलतील आणि त्यांना आजच्या दिवशी श्रद्धांजली देतील. भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी जमलेले माझे बंधू आणि बहिणी आणि उपस्थित आपले आदरणीय ब्रह्मचारी आनंद चंद्रबोधीजी व सर्वांना प्रणाम करून मी ताईंविषयी काही आठवणी माझ्या बोलणार. शालिनीताई गेले कित्येक वर्ष त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये
बरेच वर्ष मित्र म्हणून कार्यरत होत्या त्या. 1900 मला आठवतंय 85 पासून मी त्यांना ओळखत होते आणि खूप जवळून आमचा संपर्क होता. ताई गेले कित्येक वर्ष धम्ममित्र म्हणून माझ्या वर्गामध्ये त्या होत्या आणि खूप जवळून आम्हाला म्हणजे त्यांचा स्वभाव मी पाहिलेला आहे. ताईमध्ये मैत्री ही खूप होती आणि खूप जिव्हाळ्याने सर्वांसोबत त्या राहत होत्या. ताईंना कुठलाही म्हणजे कोणताही प्रसंग जरी आला तर ताई खूप स्थिर असायच्या आणि या जोडीला मी अनेक वर्ष पाहत आलेली आहे. जेवढी काळजी दादांची ताईंनी घेतली होती तेवढीच काळजी गेल्या कित्येक वर्षांनी ताई आजारी पडल्यापासून आम्ही पाहत होतो की दादांनी इतकी सुंदर त्यांची काळजी घेतली होती की आईचं काम पण त्याच करत होते, दादा करत होते. आई होऊन त्यांचं काम करत होत्या दादा आणि खूप चांगल्या रीतीने त्यांना जेवण बनवून देणं, वेळेवरती त्यांचं औषधं त्यांना देणं, हे काम सतत सातत्याने दादा करत होते. आणि खरोखर ज्या लोकांमध्ये धम्म रुजलेला असतो ती लोक नात्याच्याही पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य पार पाडत असतात. आणि याच पद्धतीने दादांनी ताईंची काळजी घेतली आणि ताईंनी सुद्धा दादांची काळजी घेतलेली होती. ताईंनी तब्बल 21 वर्ष त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये बालवाडी टीचर म्हणून कामं केलेली आहेत आणि कित्येक बालकांना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत घडवलेलं आहे. ताईचं राहणीमान एकदम साध होतं आणि त्यांची वाणी पण खूप सुंदर असायची. बोलताना इतकं हळुवारपणे त्या बोलायच्या की कधीही त्यांच्या बोलण्याचा कुणालाही त्रास होत नव्हता. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या नेहमी उपस्थित असायच्या. त्यांचा अभ्यास, त्यांचं वाचन आणि त्यांचं ध्यान हे प्रामाणिकपणे त्या वर्गामध्ये सांगत असायच्या. आणि सातत्य होतं वर्गाला येणं आणि वर्गात उपस्थित राहणं. आणि त्यांची राहणीमान खूप साधी होती आणि त्यांना फिरण्याचं पण दोघांनाही खूप आवड होती. तर असं म्हणायला काय हरकत नाही की त्यांनी बरेच देश फिरून आलेले आहेत. म्हणजे ताईंची जी इच्छा होती ती दादांनी पूर्ण केलेली आणि खूप चांगल्या रीतीने दोघांनी एकमेकांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगली साथ दिलेली आहे. तर बंधूंनो आणि भगिनींनो, जेवढं जीवन आहे त्या जीवनकालामध्येच आपण एकमेकांना खूप चांगली साथ दिली पाहिजे. कारण आपण थोड्या वेळापूर्वीच सोनवणे दादांनी वाचन केलं की अनित्यता आहे. जेव्हा एखादं फळ झाडावरती येतं तर त्याला खाली पडण्याची भीती असते. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे. आज आपण आहोत, कदाचित उद्या नसू पण. तर हे जे जीवन लाभलेलं आहे आपल्याला, या जीवनाचं आपण सार्थक केलं पाहिजे. आपण रोजच्या जीवनामध्ये धम्माला प्रथम स्थान दिलं पाहिजे, धम्म आचरण केलं पाहिजे. तरच आपलं जीवन सुखी आणि आनंदी होऊ शकतं. शालिनीताईंना कधीही फोन केला की त्या लगेच फोनवर हो म्हणायच्या. क्लास आहे, मी येते. आणि खूप चांगल्या रीतीने त्यांनी सातत्य ठेवलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या धम्माचा म्हणजे आनंद घेतलेला होता. तर अशा खूप अशा गोष्टी आहेत. तर मी जास्त लांब न बोलता
आज मी माझ्या जाधव कुटुंबातर्फे प्रियत्न बौद्ध महातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. नमो बुद्धाय, जय भीम. मोजक्या शब्दात खूप काही आपण सांगितलं. सहवास हा माणसाच्या जीवनातील घरामधूनकडे बाहेर शिकवतो, त्याच्या चांगलपणाकडे बाहेर शिकवतो आणि सहवासामुळेच आपण जास्तीत जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करतो, जवळ जातो आणि एकमेकांना सखोल जाण्याचा प्रयत्न करतो. आणि धम्म हेच शिकवतो की आपण प्रत्येकाला जाणलं पाहिजे. केवळ मैत्री असून उपयोगाची नाही, तर ती मैत्रीची जाणसुद्धा असली पाहिजे. त्या माणसाविषयीची आपल्याला आत्मीयता असली पाहिजे, स्नेह असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. सर्व काही गोष्टी खुल्या मनाने झाल्या पाहिजेत आणि जणू काही त्या अर्थानं त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. आणखी एक त्यांच्या सखी मैत्रिणी, त्यांच्या सोबतीने आमच्या परिसरातील कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या शुभंगीताई वानखेडे, त्या काल रात्री कोल्हापूरहून आल्या, आजारी पडल्या आणि त्या ठिकाणी येऊ शकलेल्या नाही. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रमाणे दादांचे एक स्नेही कालेलकर, तर त्यांनी एक पत्र पाठवलं. त्यांनी नंतर इंद्रवतीच्या प्रवचनानंतर वाचून लागलं. एक थोड्याशा साधारण ओळी आहेत त्या. आपण सर्वांनी शांतीची करण्यापासून विनंती करतो. कालीनपणे त्यांनी इथं सादरीकरण केलेले त्याचं ज्यांचे आयुष्य गेले बुद्धाचरणी, आंबेडकरांचे कार्य सतत हमी ध्यानी, असे होते आमच्या मॅडम शालिनी. त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आज प्रथम पुण्यस्मरण करून लोकांच्या डोळ्यात अश्रू आले भरून. त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व, तत्वज्ञानी, ते शिक्षक होते प्रथम बारवाडी. सतत समाजकार्याची त्यांच्या खरी धडाडी. महिला संघटना अध्यक्षा आघाडी, लोकहित कार्य हीच उंच भराडी. लोक यायचे त्यांच्या दारी, मदत कार्य लोकांचे घडवून. त्यांची तब्येत नव्हती बरी, आजाराने केले त्यांना बेजारी. अन्यायाविरुद्ध लढाई अपरंपार, कधी मानली नाही हार, कधी घेतली नाही माघार. मिळाला रमाई रत्न पुरस्कार, कधी केली नाही जातपात. सतत लोकांना मदतीचा त्यांनी दिला हात. मन मिळावं सौजन्यबाद, 20 जानेवारी 25ची काळी रात. आजाराने केला त्यांचा घात, जीवन ज्योतीची विजली वाट. डॉक्टर माधव कालेकर हे दादांचे कॉलेजचे प्राध्यापक होते, मेडिकल कॉलेजला होते. सध्या ते सोलापूरला रिटायर झाल्यानंतर ते वास्तविक कोण आहे, येता येऊ शकले नाही त्यांना वयामानामुळे. आणि सगळे म्हणून ताईंचा आदर आणि त्यांचं पुण्यस्मरण त्यांना हे अर्पण केलेलं आहे. बरोबर, खूप खूप धन्यवाद. ताईंचं कर्तृत्व, ताईंचं व्यक्तिमत्व, ताईंची मैत्री आणि या दोन्ही उभयतांचं जे काही जीवन आहे ना, ते खरोखर शब्दबद्ध केलं तर 1000 पानांचा ग्रंथ मी लिहू शकतो असं मला वाटतं. कारण इतक्या जवळून मी या दोन्ही उभयतांना पाहिलं. बंधू आणि भगिनींनो, उशीर होत चाललेला आहे. खूप लांबून लोक आलेले आहेत, येणार आहेत आणि कार्यक्रमाची रेंचील भरपूर आहे. तर या पुढील कार्यक्रमाकडे जाण्या अगोदर मी दादांच्या वतीने विनंती करू इच्छितो की मनात जर कोणाच्या काही असेल 2 शब्द बोलायची इच्छा, तर 5 मिनिटं, अगदी 5 मिनिटं प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी येऊन स्वेच्छेने बोलू शकता. अन्यथा यानंतर आपल्या सर्वांचे गुरु आदरणीय अनागारिक धर्माचार्य चंद्रबोधीजी यांचं सुंदर असं प्रवचन होईल. उद्यांचे कान करून ऐकायचे. कारण मी असं सांगू इच्छित की ताईंना अगदी सुरुवातीच्या काळापासून चंद्रबोधींनी पाहिलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलेलं आहे शालिनीताईंनी. आणि हा जो पिंपरी चिंचवडचा जो काही धम्माचा जो काही वटवृक्ष एवढा मोठा झालेला आहे, त्याची सगळी भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
तसेच या जगातील बहुजनांच्या हिताकरिता झटलेल्या सर्व महामानव महामाता यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. त्याचप्रमाणे आमचे गुरु चंद्रबोधीजी, त्याचप्रमाणे श्रीमतीताई, अनेक धम्मचारी, धम्ममित्र, धम्मसहाय्यक आणि बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी माझी पत्नी शालिनी तिचा हा प्रथम स्मृतिदिन आपण या ठिकाणी साजरा केला. या निमित्त मी बरंच काही 55 वर्षाचा माझा होता. मी माझं कुटुंब याप्रमाणे समाजाची घडण आणि अनेक प्रकारची धम्मकार्यात ही किती तत्पर होती हे मी जर सांगत बसलो तर मलाही भरून येईल आणि तुम्हालाही भरून येईल. तर त्या व्यतिरिक्त मी माझं जे मनोगत आहे ते पुस्तिका रूपाने तयार केलेलं आहे, ते वाचू शकता. त्यामुळं मी काही जास्त न बोलता शालिनीचा जो काही मी वाहतो करणार आहे ते मी समाजासाठी, माझ्या घरादारासाठी किंवा अनेक प्रकारची जी कामं होती महिला आघाडीच्या पहिल्यापासून सुरुवातीपासून माझ्या लग्नाच्या अगोदरपासून ती महिला आघाडीचं काम करत होती. त्यानंतर पिंपरीला येऊन जवळजवळ 21 वर्ष तिने त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या ज्या बालवाड्या आहेत त्या बालवाड्याची प्रथम शिक्षिका होती. आणि जवळजवळ चंद्रबोधीजी आणि सर्व धम्मचारी धम्ममित्र यांनी सहकार्य केल्यामुळं जवळजवळ त्यावेळेला 18 बालवाड्या स्थापन केल्या होत्या. तर असं तिचं बरंच मोठं कार्य आहे समाजासाठी, माझ्या घरासाठी. मी वर्णन करत बसलो तर मी काही राहणार नाही अशा प्रकारचं मला वाटतंय. त्यामुळं माझ्यापेक्षा चंद्रबोधीजी सुरुवातीला ज्या वेळेला जी पिंपरीमध्ये जी शाखा होती आपली, त्या शाखेमध्ये ते स्वतः तिथं होते आणि त्यांच्या सहित तिने काम केलेलं आहे. आणि दुर्दैव माझं की मी बराच प्रयत्न केला परंतु मला यश आलं नाही. तिने अजून काही दिवस आमच्या संसारात राहायला पाहिजे होतं परंतु राहिली नाही. तर मी तिच्या जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण करीत असताना म्हणजे अनेक गोष्टी शोधल्या. आता इथं देखील त्रैलोक्य बौद्ध महासंघ देवरोड काळेवाडी आहे, तर इथं काही गोष्टी म्हणजे ज्या आपल्या उपयोगी आहे, धम्माच्या उपयोगी तसं करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. भाषे या ठिकाणी एक महिलांसाठी एक आश्रम तिथं तयार होणार होता, तर त्याच्यासाठी देखील मी काही थोडंसं दान करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु मीन टाईममध्ये मला चंद्रबोधींच्याकडून म्हणते संघरक्षितांची जी समाधी आहे ती नांदेड या ठिकाणी अगदी त्याची प्रतिकृती तिथं होणार असं मला समजल्यानंतर मी लगेचच चंद्रबोधींना धाव घेतली. मी सांगितलं की मला त्याच्यासाठी काहीतरी थोडंसं दान द्यायचं आहे. मग ते त्यांनी स्वीकारलं आणि त्याप्रमाणे तिथं समाधी स्थापित झालेली आहे. त्यानंतर हे ते केंद्र जे आहे वारकवाडीला नांदेडला, ते नांदेडचं इतकं मोठं कार्य पुढं होणार आहे. जवळजवळ 7 एकर जागा चंद्रबोधीनं तिथं दिलेली आहे दानामध्ये. तर तिथं मग माझी धाव तिकडे झाली आणि मी त्यांना याच्या अगोदरच परवानगी घेतली होती की मला इथं काहीतरी या जे वर्ग होतात म्हणजे 7 दिवसाचे 15 दिवसाचे महिन्याचे असे त्या ठिकाणी शिबिरं चालतात, तर त्या शिबिरं चालण्यासाठी इथं काहीतरी एखादं स्टडी रूम काढून द्यावं अशा प्रकारची माझी धारणा झाली. त्यामुळं मी माझ्या मिसेस यांनी आणि माझी वहिनी कलावतीताई यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी 4 खोल्याचं एक स्टडी रूम बांधून देण्याचं मी मानस दाखवला आणि त्याप्रमाणे तिथं ते बांधकाम सुरू आहे. ते ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला तिथला जो अर्पणविधी जो होणार आहे त्यावेळेला देखील आपण सर्वांनी यावं आणि जी ज्या मनामध्ये जी इच्छा होती समाजासाठी धम्माच्या प्रती, तिला धम्म अभ्यास फार आवडायचा. काहींना माहिती आहे त्या घरी बोलून क्लास घ्यायच्या, ती पायी जायची निगडीवरून ताईंच्या घरी. नंतर काळेवाडीला ज्या वेळेला तिथं पण वर्ग सुरू केले त्या वर्गाला देखील जायची, पण प्रकृती नंतर पुढे साथ देत नव्हती म्हणून नाही त्यांनी आणि धम्माकडे इतका ओढा होता
आणि एवढी एवढी बारीक बारीक पुस्तकं तिला निन्याल्या प्रकारची तिला सवयी होत्या. त्या रंगकाम करायची. नंतर त्याप्रमाणे लहान मुलं जी आहेत, लहान मुलं ही जी लेप्रसीची मुलं, लेप्रशियांची मुलं तिने मोठी केलेली आहेत त्या बालवाडीच्या माध्यमातून. आज ते डॉक्टर इंजिनियर वगैरे झालेले आहेत आणि तिला ओळखू देखील येत नाही. अशा प्रकारचं तिचं काम होतं. तर त्या कामाचं वर्णन मी काय करणार नाही. एक छोटीशी पुस्तिका दिलेली आहे चंद्रमोदींच्या हाताने. ही असते ती या ठिकाणी ओपन करून आपल्या सर्वांना मी देणार आहे. ती वाचावी आणि तिचं कार्याचा काय असेल तो तुम्हाला त्याचा बोध घ्यायचा असेल तर घ्यावा अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो. आणि चंद्रमोदींना माझा जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. दादांचं बरोबर आपल्याला निश्चितपणे वाचायला मिळणार आहे. त्यांनी जे व्यक्त केलं बंधू आणि भगिनींनी ते खरोखर एका विशिष्ट अशा भावनेतून व्यक्त केलेलं आहे. दादाने मी जेव्हापासून पाहतो तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारे दादा दान करत आलेले होते. सतत धार्मिक कार्याला दान करत आले, सामाजिक कार्याला दान करत आले, अपंग वृद्धाश्रम वाटतं त्यांनी शाळा कॉलेज जिथं जिथं त्यांना वाटलं त्या ठिकाणी त्यांनी सरळ हाताने दान केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी एक गोष्ट आणि आपल्या सर्वांच्यासाठी एक गोष्ट सांगतो मी. सेम ह्यान असे एक आचार्य होऊन गेलेले आहेत. त्यांच्या वाचनातलं जे काही माझे मित्र आहेत त्यांनी सोनवणे त्याचं पठण करतात 108 त्यांच्या ज्या गोष्टींचं. त्यापैकी ही एक गोष्ट आहे आणि ही एक त्यांचे खूप मोठा विचार आहे. तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. धन एक बहते जल के समान है. धन एक बहते जल के समान है. दान और पुण्य एक कुआं खोदने के समान है. जितना गहरा कुआं होगा उतना ही ज़्यादा पानी उसमें आ सकेगा. जितना ज़्यादा दान देगा उतना ही ज़्यादा धन आपको मिलेगा. हे अतिशय महत्त्वाचं जे वाक्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. दान आपण फक्त केवळ दान 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 म्हणतो, पण स्वतःवर ज्यावेळी द्यायची वेळ येते त्यावेळी खूप विचार करतो, नाही का. तर बौद्ध धर्मामध्ये दान ही सर्वात पहिली पारंगत आहे आणि दान करणं हेच खऱ्या अर्थाने पुण्यकर्म आहे. आणि म्हणून दादांनी आता चंद्रमोदींना ज्या पद्धतीने दान केलेलं आहे ते अजरामर असणारे, चिरस्थायी असणारे, ताईंची स्मृती त्या ठिकाणी असणारे आणि केवळ ताईंचीच नव्हे तर दादांची सुद्धा स्मृती त्यांच्याबरोबर असणार आहे. थोडं मराठीत सांगतो. संपत्ती ही वाहत्या पाण्यासारखी आहे. संपत्ती ही वाहत्या पाण्यासारखी. दान आणि पुण्य हे विहीर खोदण्यासारखं आहे. विहीर जितकी खोल असेल तितके जास्त पाणी त्यात सामावून घेता येईल. हा तर खूप गंभीर आणि खूप सखोल आहे. तुम्ही जितके जास्त दान कराल तितके जास्त संपत्ती तुमच्याकडे येईल, आल्यावाचून राहणार नाही. आणि खरोखरच दान करणाऱ्या लोकांनाच माहिती दानाची महिमा काय आहे. जे लोक दान करतात, आम्ही सुद्धा थोडं थोडं दान करायचं शिकलो संघाच्या माध्यमातून. आणि आज आरती भाकरी सुपारी खाणं ज्याला म्हणतो आपण ते प्राप्त झालेलं आहे. आणि बहिणींनो, यानंतर एक छोटीशी जी पुस्तिका तुमच्या हाती पडणार आहे त्याचं प्रकाशन आदरणीय धर्माचार्य चक्रवर्तीजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जे काही त्यांना व्यक्त करायचं होतं, मांडायचं होतं ते खऱ्या अर्थाने या छोट्याशा पुस्तिकेमध्ये. पुस्तक अगोदर आपल्या हाती दिलं नाही, क्षमस्व, कारण तुम्ही पुस्तक पाहत बसला असता आणि तुमचा सगळा वेळ ते पुस्तक पाण्यात गेला असता. चिंतन मनन करणं किंवा कार्यक्रमामध्ये सहभागी होणं तुमच्याकडे झालं नसतं. परंतु चंद्रमोदींचं प्रवचन संपल्याबरोबर त्या पुस्तकाचं वितरण होतं. आणि त्याचबरोबर विठ्ठलदादा गायकवाड पुण्याहून आलेत, माता रमाई स्मारकाचे सर्वे सर्वा, त्यांनी काही पुस्तकं आपल्याला दान करण्यासाठी आणलेली आहेत. त्या पुस्तकं सुद्धा आपण घ्यायची. इथं ये शौर्य
या पुस्तिकेचं स्मरणिकेचं पुण्यस्मरणाचं जे काही प्रकाशन होत आहे त्या पुस्तिकेचं नाव आहे सखी सुहासिनी धर्ममित्र शालिनी. सखी सुहासिनी धर्ममित्र शालिनी. आणि खरोखरच दादांच्या हृदयात जे काही कोरलं गेलेलं आहे ते आज आपल्या हाती देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.